मराठा आरक्षणासाठी मोठ्या प्रमाणावर आंदोलन सुरू करत मनोज जरांगे पाटील आता थेट निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याचे दिसत आहे। विधानसभा निवडणुकीसाठी मनोज जरांगे पाटील यांच्याकडे इच्छुक उमेदवारांच्या अर्जाचा अक्षरशः ढीग लागला आहे। जवळपास 700 ते 800 अर्ज त्यांच्याकडे जमा झाले असल्याचे मनोज जरांगे पाटील यांनी सांगितलं आहे। यामध्ये गोरगरीब तसेच समाजासाठी काहीतरी करण्याची धडपड असणाऱ्यांची संख्या जास्त आहे। मनोज जरांगे पाटील यांच्याकडे अनेक प्रस्थापितांचे तसेच राजकीय ताकद असलेल्या उमेदवारांचे देखील अर्ज आलेले आहेत। मात्र अशा लोकांना मनोज जरांगे यांनी निर्वाणीचा इशारा दिला आहे। आम्ही तुम्हाला निवडून देण्याचा ठेका घेतला आहे का, अशा शब्दात त्यांनी प्रस्थापितांना सुनावले आहे। दरम्यान आता अंतरवाली सराटीमध्ये इच्छुक उमेदवारांची गर्दी बघायला मिळत आहे। प्रसार माध्यमाशी बोलताना मनोज जरांगे पाटील म्हणाले की मी 4 वेळेस निवडून आलो, मी 5 वेळेस निवडून आलो म्हणून मला उमेदवारी द्या हे आता आम्हाला चालणार नाही। आम्हाला आमच्या समाजातील गरीब पोरांचं भलं करायचं आहे। कोणी म्हणतो मी याला नोकरी लावली, कोणी म्हणतो त्याला शाळेवर लावले, पण या सगळ्यांना सांगायचे आहे की तुम्ही समाजावर उपकार केलेले नाहीत। तो कष्ट करतो म्हणून तुम्ही त्याला कामावर लावलेले आहे। मराठा आरक्षणाच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष करणाऱ्या सरकारला धडा शिकवण्यासाठी आता मनोज जरांगे पाटील यांनी कंबर कसली असल्याचे दिसत आहे। यासाठी त्यांनी विधानसभा निवडणुकीत उमेदवार देण्याची तयारी देखील सुरू केलेली आहे। लढायचे की पाडायचे यावर येत्या 29 ऑगस्ट रोजी निर्णय घेण्यात येणार होता, मात्र ही बैठक पुढे ढकलण्यात आली आहे। तसेच 29 ऑगस्ट रोजी मराठा आंदोलनाला 1 वर्ष देखील पूर्ण होत आहे। मराठा समाजाला आरक्षण मागून देखील हे सरकार आरक्षण देत नसल्यानं आता मनोज जरांगे पाटील यांनी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सोबळावर सर्व जागा निवडणूक लढवण्यासाठी तयारी सुरू केलेली आहे आणि त्यासाठी उमेदवारी अर्ज देखील मागवलेले आहेत आणि चाचपणी देखील सुरू आहे। भाजप सरकारमधील असेल किंवा मग भाजप पक्षामधील जे काही मराठा समाजाचे नेते आहेत, तरुण आहेत, त्यांनी देखील मनोज जरांगे पाटील यांच्याकडे आता उमेदवारी अर्ज मागवलेला आहे आणि जवळपास मनोज जरांगे पाटील यांच्याकडे 700 ते 800 अर्ज आज मितीला जमा झालेले आहेत, उमेदवारी अर्ज आलेले आहेत। मात्र मनोज जरांगे पाटील आता हे काय निर्णय घेणार, कोणाला उमेदवारी देणार हे देखील आता पाहणं गरजेचं आहे। मनोज जरांगे पाटील यांना काही 2 दिवसापूर्वीच आपचे म्हणजे आम आदमी पार्टीचे देखील शिष्टमंडळ येऊन भेटलं होतं आणि त्यांनी देखील मनोज जरांगे पाटील यांना आता मुख्यमंत्री पदाची ऑफर दिलेली आहे। एकूणच विधानसभा मतदारसंघामध्ये असेल किंवा विधानसभेच्या ज्या काही संपूर्ण जागा आहेत त्या मनोज जरांगे पाटील यांनी लढल्या पाहिजे का, त्याचबरोबर आम आदमी पार्टीने मनोज जरांगे पाटील यांना दिलेली मुख्यमंत्री पदाची ऑफर स्वीकारली पाहिजे का, तुम्हाला नेमकं काय वाटतंय आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। धन्यवाद।